समस्येने समाधान. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 2-3 दिवस सुधरत नाही काय, बधीर होतो तो, बधीर. एकटाच हसतो घरी गेलो आणि त्याला 12 महिने अटॅक आणि बीपी येत नाही. मोकळा होतो तो, मोकळा. अटॅक जळकाट माणसाला अटॅक येतो, जळकाट, कुजून कुजून. आणि हे अटॅक श्रीमंत माणसाला काय येतात माहिती मला? हे श्रीमंत माणसांची व्यसनाचे जे ब्रँड आहेत हे सगळ्यात भारी आहेत. आणि हे माणसं लोक झोपल्यावर पेतात. भारीतला ब्रँड आणायचा, मग यांच्या बायका धावून उठात्या, पोरं तापून उठात्या. त्यांचं पोर कोणची पोर घरात घेऊन येत, त्यांची पोरगी कोणाचाही हात धरून जाती आणि मग ती मानसिक टेन्शन मध्ये खलास. मग काय मग समजले ना, तो बायकोच्या अंगावर हात ठेवून तसा झोपलो. बायकोने विचार केला उठा नका, मग मी आलाच कोण काय उठत. मग काय मग समजलं, काय नाही हो, रात्री धाब्यावर जेवून आला आणि बाथरूमला एकदाच गेलो आणि एकदाच आवाज झाला बाथरूम मध्ये. पुढून झाला का मागून झाला. बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेलं. ते बंगल्यावाला एवढं होतं नालायक. ते भिकाऱ्याला म्हणला बाहेर ना, जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडेल. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्या हे दिवस आले हे तुला सांगाय आलो. जैसा स्थिती आहे तैसा परिणाम. जो माणूस समाधानी आहे त्याला अटॅक येणार नाही. तुमचं मत काय? अटॅकला 2 औषधं सांगितले मी तुम्हाला. 1 देव ठेवेल तसं राहा. 2 आजचा काळ उद्या असेलच असं नाही. आणि 3 तिसरा अटॅक झाला हसत जा, हसत जा. आजपासून नियम करा, रोज 3 मिनिटं हसा. तुम्हाला कधीच अटॅक येणार. हसत जा. आणि जी माणसं हसतात, सरकारनं हास्य क्लब काढलेतात. म्हातारीने यायचं हसून आणायचं. म्हातारीने यायचं हो हो चला घरी. म्हातारीने यायची चला घरी. माया पुढे आल्यावर कोणी हसतो मला. फ्रीश हसत जा. आणि अटॅकचं तेवढंच औषध आहे. असं कम काही माणसं हसत नाही. म्हणजे काहीच्या घरात जाऊन पहा, कुत्री टीव्ही पाहते, माणसं झोपते. तरी माणसं. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिजे. मग हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं. तेव्हा झोपेल कुत्र उठलं. एवढं कुत्री आले पडून. काही माणसं जेवताना टीव्ही पाहिजे होत्या, जाहिरात आली तरच चपाती मागायला. चपातीच मागली. तरी माणसं हसत जा, हसत. आणि हे 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला कधीच अटॅक येणार नाही. याच्यावर तुमचं मत काय? 1 हात 1 बोलणे 2 हसणे 3 झाले बरं का. आपल्याशी सगळे प्राणी आडवेत. एवढंच गडी उभा आहे. काय आडवी? घोडा, कुत्रा, गोम, विंचू एवढाच गडी उभा आहे. आता उलट समजा, बैल दिसायला आडवा आहे, वागायला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे, वागायला आडवी. माला घाल टिकल का? आणि पाया पडून सांगतो, कमी बुद्धीच्या माणसांनी नको त्या गोष्टीवर संशय घेतल्यामुळं ती माणसं विद्वान आहेत असं समजू नका. काही माणसांना समाजामध्ये चांगली चाललेली पिढी फक्त बिघडून द्यायची असते. त्यांना त्याच्यातलं काही कळतंय असं नाही. उदाहरणार्थ 10 लाख लोक माऊली सोहळ्यात जातात, 10 लाख लोक तुकोबाराय सोहळ्यात जातात. मायबाप समजतोय, तुकोबारायला बाप समजतो आणि ज्ञानोबारायला आई समजतो. मग एखादा कमी बुद्धीचा माणूस लगेच म्हणतो तुकाराम महाराजांचं खरंच वैकुंठाला गेलेत का? त्या मूर्ख मांडण्याला किंमत देऊ नका. आपण निष्ठावंत राहा. तो म्हणतोय तुकाराम महाराज काही वैकुंठाला गेले का? ते तुकारामाचा अभ्यास केलाय का? अहो ते याने चला, त्याला काय मार्केट देतात. आणि आपली लोक अशा पिंडोक लोकांना मार्केट देतात. एखाद्यानं वादग्रस्त वाक्य केलं का त्याला आपली लोक फोकसला नाही द्या. फोकसला नाही नाही सोडून द्यायचं. त्याला काय अक्कल आहे? त्याला आपली लोक फुकाट मोठं करते. बरं
त्याला काय मोठं करत काय त्याला कळतंय का? ऐ कम मला इकडे प्रश्न विचारला होता, माळीत म्हणे 108च का घालू नको? काय तो घातल्यानं आमचा संप्रदाय वाढणार आहे असं थोडंच आहे. आम्ही विचारलं का तुला 10 रुपयात डोळे का दाखवतो? तू कशाला आमच्याशी डोकं लागतो? आणि ही कमी बुद्धीची माणसं समाज बिघडत असतात, यांना समाजाच्या हिताशी काही येणार नाही. आता वारकरी आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण पारवा आहे गुढीपाडवा. हा हिंदू धर्माचा सण आहे. हा आपण टोले जंग केला पाहिजे. आपली अवलाद एक दिवस मारा करते, चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर, कुठला चेकी. आपल्याला लाजा नाही ना, निर्लज्जम सदासुखी. आपला खरा सण कधी आहे? अरे टणकून घरावर लाईटी लावा, पुरणपोळीचं जेवण घालावं, गुढी उभा. आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान का नसावा? आणि आपली बावळटाची शिव गुढी पाडवा पुढं बोर्ड नाही लावतो. गुढी पाडव्याचं गाव तिथं बोर्ड लावलं पाहिजे. आणि तुमचं गुढी पाडवा लोकांनी नाही मान्य करू द्या. आपला गुढी पाडवा निसर्गाला मान्य आहे, तुम्हाला काय मान्य आहे? तुम्ही काय घेऊन बसले? तुमच्या 2 वाक्याच्या याला कोण खातं? आमच्या गुढी पाडव्याला लिंबाला सुद्धा बहर येतो. आता घरी जाताना कोणत्याही लिंबाक बघा बहर आलाय का नाही, बघा आपल्याला बहर आलाय का नाही, आणि बघा डोंगरावरच्या झाडाला पालवी फुटायला लागली का नाही. हा आमचा पाडवा आहे. निसर्गाला मान्य आहे, तुला काय रोग झाला? याची भिंगार जी लोक असतात याला मार्केट नसतं द्यायचं, आणि आपली लोक त्यांना मार्केट देतात. मला एकाने प्रश्न विचारला होता, पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का? तो हुशार आहे का? मी त्याला सांगितलं आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे? उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडून आहे पंढरपूरची. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबीती आणि मधून मुंडकं पुढं काढी. पांडुरंगाला सांगते लाईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी. त्याला विचारलं काय? कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीधन सोडून रोडवर येत नाही. मला याकडे विचारलं होतं, आतापर्यंत एवढ्या संतांनी चमत्कार केले, रेडा बोलावला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारांना का चालू नाही? का पैसेच कमी का नुसते? इकडे तुला एका मिनिटात भिंत चालू नाही. तुम्ही आता इथं तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालत का भाऊ? एकानं मला विचारलं होतं, आपण तुम्ही किती सांगितलं तरी मला मान्य नाही, देव नाहीच. मग आपल्याकडे सगळ्यांना उत्तर आहे. त्याला म्हणलं नाही देव चाललं नसू दे. आपण आपला बाप पाहिला का मानला? मानला. कोण सांगितलं? आईने सांगितलं. आईच्या सांगण्यावरून बाप मानितो, ज्ञानेश्वरीच्या मान्य सांगण्यावरून देव मानाय रोग झाला का तुला? पण मग येण्याच्या नादी नाही लागायचं मला. ही माणसं विद्वानीत असं नाही. आता लोकांनी सध्या काय शब्द वापरला बा, जग नुसतं सुधारलंय. काही नाही झालं मला, काय नाही झालं. धोतर गेलं पायजामाला, पायजामाला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होण्यात आली. आता काय ईद थोडं आले तर मग काय ईद बरोबर सराकडे झाला मा. पोरीनी पोरांचे कपडे घालून मोमलत हिंडायचे म्हणजे सुधारलं जग. गडेनी पांढरी केस काळी करायची, पोरांनी मिशा घालून मोमलत हिंडायचं, सुधारलं जग. याला सुधारलं म्हणतात. बायकाने पोरांनी पोरांचे कपडे घालायचे, गडेनी तसं वर फाटे जेवायचं, उभ्यानं जेवायचं, सुधारलं जग. याला सुधारलं म्हणतात तुम्ही. आतली चड्डी नाही, काही ना 6,000चा मोबाईल आहे आता, आणि आतली चड्डीच नाही, अंडरपॅन्टच नाही, चैन उघडी नातू नाही मोकळा, टाईम रेंज मध्ये, कधीच कवरेज क्षेत्राच्या बाहेर नाही, काही रेंज. सुधारलं जग. वाक्य लिहून ठेवा. पवित्र दिवशी आज द्वादशी आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. तुमचं मत बोला. आता नुसते पोरीनी पोरांचे कपडे घालायचे, बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, कडेनी बुटं घालून जेवायचं, पांढरी केस काळी करायची, कडेनी मिशा घालायच्या, सुधारलं जग. पूर्वी आमची आई वाकून घर जाळायची, आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलाय. पप्पाचा बाप जरी आला मधी सुधारलं जग. पूर्वी आमच्या आई कीर्तनाला यायची तर पोरगा घेऊन यायची, आणि आमच्या आई कीर्तनाला पोरगा आली, पोरगा रडायला लागलं तर आमच्या आई कीर्तनात पोराला सणातलं दूध पाजित होती.
तर बाई पात्राखाली पोरग झाकायची तर शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पिते. आज पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, कुठं झाकायचं पोहा? त्यानं घाई घाई पियायचं कसं? सुधारलं जग. तुम्ही बसलेले माणसं उत्तर द्या मला पटकन. तुमच्या सगळ्या लोकांच्या शर्टाचे खिशे कुठे आहेत? उजव्या बाजूला आहे का डाव्या? डाव्या. तुम्ही शिकेल आहेत ना? शिकेल आहेत ना? आता थोडा भेजा वापरा. माणसाचं हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता? हृदय. तुम्ही मोबाईल कुठे ठेवता? वरच्या खिशात. व्हायब्रेट होतो का नाही मोबाईल? मग आता एवढी अक्कल नाही. सुधारलं जग. याडपट नाही तर मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवू नये. अरे तो जर भिंतीवर ठेवला तर ती फळीवर ठेवलं तर फळी हालती. याला व्हायब्रेटिंग होत नसेल ना, मग मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये हे आम्ही सांगायचं का तुम्हाला? तुम्ही पगार घेता कशाचे नक्की? तुम्हाला जर आकलीच नाही. अहो मला सांगा, तुमचा आमचा सोडा, डॉक्टरचा मोबाईल वरच्या खिशात आहे, कोणाला सुधरिता? याला तरी कळावं का नाही? खबर होतं कोणत्या बाजूला आहे? मला सांगा. काही काळ माणसं नाजूक इंद्रिय कोणता आहे? मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवू नये. याने शिकवायचं तुम्हाला. मोबाईल खालच्या खिशात कधी ठेवू नये. पॅन्टच्या खालच्या खिशात मोबाईल ठेवू नये कधी. अहो लोक सुधारायला लय दिवस लागतील महाराज. लोक फक्त औषधं आणतात आम्ही सुधारलो. आता मला सांगा कोणता ऋतू लागला? उन्हाळा. बरोबर आहे. आता वातावरणातलं तापमान वाढलं का कमी झालं? वाढलं. उन्हाळ्यामध्ये लघवीचं प्रमाण कमी होतं का वाढतं? कमी होत. का बरं? उत्तर शरीरातली उत्सर्जनाची क्रिया वाढते, परिणामी लघवीचं प्रमाण कमी होतं. शरीरातलं उत्सर्जन कशाद्वारे होतं? घामाद्वारे. घाम कुठून बाहेर पडतो? एक हाताचा केस धरा आणि त्याला ओढा. तिथं पुळी दिसेल तुम्हाला. त्या पुळीला म्हणतात केस पुटक आणि तिथं जे छिद्र आहे त्याला म्हणतात स्वेद रंध्र. स्वेद म्हणजे घाम आणि घाम बाहेर पडण्यासाठी ते छिद्र आहे. मग उन्हाळ्यामध्ये कपडा त्वचेपासून काही अंतरावर असावा का फिट असावा? त्वचेला चिकटलेला असावा का काही अंतरावर असावा? काही अंतरावर. कशामुळं? शरीरातलं उत्सर्जन योग्य होईल. मग आता तुम्ही जर एप्रिल मध्ये जर जीन पॅन्ट वापरता तर तुम्हाला सुधारायचं कोणी?